नमस्कार मित्रांनो, मनीनो मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. संपत्ती निर्माण करायची आहे का? आर्थिक उद्दिष्टांना साध्य करण्याचा योग्य मार्ग आपण शोधत आहात का? मग ही माहिती तुमच्यासाठी आहे. म्युच्युअल फंड म्हणजे फक्त गुंतवणूक नव्हे, तर तुमच्या संपत्ती निर्मितीची गुरुकिल्ली ठरू शकते. आज आपण धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड या अरविंद परांजपे यांच्या पुस्तकातील 16व्या प्रकरणावर आधारित माहिती पाहणार आहोत. पुस्तकातील 16व्या प्रकरणात सविस्तर माहिती आपल्याला मिळून जाईल. यामध्ये आपल्याला म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या फायद्यापासून नियमित गुंतवणुकीच्या चक्रवाढ गतीपर्यंत सर्व समजून घेता येईल. तर तयार राहा, कारण ही माहिती तुमचं आर्थिक भविष्य घडू शकते. आजच्या व्हिडिओत आपण कोणते महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत, तर गुंतवणुकीचा कालावधी आणि सातत्याचे महत्त्व काय आहे, म्युच्युअल फंडातील विविध प्रकार, इक्विटी, डेट, बॅलन्स फंड इत्यादी माहिती पाहू. SIP आणि स्टेप अप SIPचे फायदे काय आहेत, महागाईशी सामना करण्यासाठी चक्रवाढ गतीचा उपयोग कसा करावा, बाजार टायमिंगऐवजी टाइम इन द मार्केटचे धोरण कशा पद्धतीने राबवायचे. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया. संपत्ती निर्मितीची गुरुकिल्ली, नियमित गुंतवणूक, म्युच्युअल फंडाविषयी विशेष माहिती. आज सकाळी जय आणि नीताची मित्रमंडळी त्यांच्या शहरातल्या टेकडीवर जमली होती. त्यांच्याबरोबर जयचे बाबा आणि मोठा भाऊ पण आले होते. म्युच्युअल फंडातल्या एका महत्त्वाच्या विषयाची चर्चा आज होणार आहे आणि त्यासाठी टेकडीवर बोलावलेले आहे, असा निरोप जयने सगळ्यांनाच दिला होता. घरी आरामात बसून बोलता आले असते की त्यासाठी एवढे पहाटे उठून टेकडीवर कशाला यायला पाहिजे, असे जयचा मित्र राजेश कुरकुरत होता. पण इतर सगळे उत्साहात होते. अवी काकांकडून उपयोगी पडणारे ऐकायला मिळते हे त्यांना माहिती असल्याने सगळेजण टेकडीवर हजर होते. सगळे जमल्यावर अवी काका म्हणाले, मित्रांनो, गुड मॉर्निंग. प्रथमतः तुमचे स्वागत आणि सुट्टीच्या दिवशी झोपेचा त्याग करून आल्याबद्दल अभिनंदन. पुढे जाण्यापूर्वी याआधी आपण काय चर्चा केली हे थोडक्यात बघूया, म्हणजे आपल्या नवीन मित्रांना सुद्धा त्याचा उपयोग होईल. कोण सुरुवात करेल? अवी काकांनी जयकडे बघितले. गुंतवणुकीची सुरुवात नेहमी आर्थिक नियोजनाने म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंगने करायची असते. त्यामध्ये आपल्या सध्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन आपली आर्थिक उद्दिष्टे ठरवून त्यांचा कालावधी निश्चित करणे, त्यासाठीचे ॲसेट ॲलोकेशन करणे या महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. हे करताना महागाई वाढीची दखल घेणे, लवकर सुरुवात करून चक्रवाढ गतीचा फायदा मिळवणे, आपली जोखीम क्षमता ओळखणे हेही करणे अपेक्षित आहे. बचत आणि गुंतवणूक यातला फरक समजून घ्या आणि फक्त ठेवी किंवा सोने खरेदी पुरेशी नाही हे सुद्धा लक्षात घ्यावे. असा होमवर्क आपण करून नंतरची गुंतवणूक करण्याकरता आपण म्युच्युअल फंडावर विसंबू शकतो. त्यामध्ये असणारे इक्विटी फंड हे वृद्धी करता, डेट फंड स्थिर उत्पन्नाकरता आणि या दोन्हींचा समतोल साधणारा बॅलन्स फंड यांची आपण माहिती याआधी पाहिलेली आहे. जयने सुरुवात केली. त्यानंतर इक्विटी फंडातल्या लार्ज, मिड, स्मॉल आणि मल्टीकॅप योजना आणि डेट फंडामधल्या शॉर्ट टर्म, ॲक्युअल आणि डायनामिक बॉन्ड प्रकारातल्या योजनांची निवड कशी करायची हे सुद्धा बघितले. डेट ओरिएंटेड बॅलन्स योजनेत थोड्याशा इक्विटीने म्हणजे 10% ते 30% परतावा मिळू शकतो आणि इक्विटी ओरिएंटेड बॅलन्स योजनेत डेट 25% ते 35% प्रकाराने स्थिरता येते हे पण समजले. नीताने माहिती दिली. म्युच्युअल फंडाच्या युनिटची NAV कशी काढली जाते, डिव्हिडंड किंवा ग्रोथ यातला पर्याय कसा निवडायचा आणि गुंतवणुकीवरच्या परताव्याचा हिशोब कसा करायचा हे सुद्धा आपल्याला कळले. नेहाने पुढची माहिती दिली. छान मित्रांनो, तुम्ही यशस्वी गुंतवणुकीचे मंत्र काय आहेत याचे जणू थोडक्यात वर्णन केले. आज तुम्हाला टेकडीवर बोलायचे ते गुंतवणुकीचे एक अतिशय परिणामकारक तंत्र समजून घेण्याकरता. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. हे समर्थ रामदास स्वामींची उक्ती कृतीत आणण्याचे हे तंत्र आहे.
अविकाका पुढे सांगू लागले, लहान गोष्टी नियमितपणे करून आयुष्यात जशी मोठी गोष्ट मिळवता येते, तसेच नियमित गुंतवणुकीने कोणीही मोठी संपत्ती निर्माण करू शकतो. या ॲक्शन प्लॅनचे नाव SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. थोडक्यात SIP म्हणजे आपण चहा कॉफीचा जसा सिप घेतो तसेच हे दिसते. राजेशने विनोद केला. हो तर तसेच हे सोपे आहे. आता आपण पाहूया सातत्याचे महत्त्व. या टेकडीवर तुम्हाला काही सतरी ओलांडलेले ज्येष्ठ नागरिकसुद्धा दिसत आहेत. सर्व ऋतूमध्ये म्हणजे पावसाळा आणि थंडीतसुद्धा ते रोज येतात. नियमितपणा आणि शिस्त हे त्यांच्या तब्येतीचे रहस्य आहे. अविकाका पुढे सांगायला लागले, अनेक महान व्यक्ती त्यांच्या यशस्वी आयुष्याचे ध्येय सातत्य आणि नियमितपणा या 2 गुणांना देतात. मोहन म्हणाला, म्हणजे आम्हाला जर श्रीमंत व्हायचे असेल तर आम्हालाही अशा नियमितपणाचा अवलंब करावा लागेल. हे लक्षात आले. पण SIP नक्की काय आहे? विनीतने विचारले. SIP म्हणजे म्युच्युअल फंडातील रिकरिंग डिपॉझिट. आपण निवडलेल्या योजनेत नियमितपणे ठराविक रक्कम गुंतवणे म्हणजे SIP. त्यासाठी आम्हाला काय करावे लागेल? मोहनने विचारले. सांगतो. SIP चालू करण्याकरता तुम्ही म्युच्युअल फंडाची योजना, दर महिना गुंतवणूक करण्याची रक्कम, महिन्यातील गुंतवणुकीची तारीख व गुंतवणुकीचा कालावधी या गोष्टी पक्क्या करून म्युच्युअल फंडाचा अर्ज भरून फक्त पहिल्या महिन्याचा चेक द्यायचा. त्यापुढच्या हप्त्याची रक्कम इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंगद्वारे ECSद्वारे तुमच्या बँक खात्यातून काढली जाऊन तिकडे जमा होत राहते. तुम्ही 99 वर्षेसुद्धा SIP करू शकता. म्हणजे बरे झाले, दर महिना चेक द्यायची कटकट नाही. राजेश म्हणाला, हो ना, सध्या पैसे नाहीत किंवा वेळ नाही, गुंतवणुकीची योग्य वेळ नाही किंवा गुंतवणूक करण्यासाठी स्वास्थ्य नाही, अशा प्रकारे कारणे सांगून गुंतवणुकीच्या बाबतीत आपण चालढकल करतो. तर वेगवेगळ्या कारणांमुळे आज करू उद्या करू असे करत उशीर होतो. हे टाळण्याकरता आणि दीर्घकाळामध्ये संपत्ती निर्माण करण्याकरता SIP हे अत्यंत सोयीचे आणि जबरदस्त परिणामकारक साधन आहे. जगप्रसिद्ध व्यवस्थापक गुरु स्टीफन कोव्ही यांच्या म्हणण्यानुसार तातडीची कामे म्हणजे जी लगेच करायची कामे असतात ती केली जातात, पण जे तातडीचे नाही पण महत्त्वाचे आहे असे काम करण्यात आपण चालढकल करतो. म्हणजे दैनंदिन व्यायाम हे महत्त्वाचे आहे पण तातडीचे नाही असे काम असल्याने पुढे ढकलले जाते. गुंतवणूक करणे हे सुद्धा तातडीने करायला पाहिजे असे काम नसते पण महत्त्वाचे आहे. योग्य वेळी ते केले नाही तर भविष्यकाळात नुकसान होते. म्हणजेच SIP केल्याने गुंतवणुकीचे महत्त्वाचे काम विनासायास आणि वेळ न घालवता होते. नीता म्हणाली, होय तर याशिवाय SIPचा फायदा म्हणजे दर महिना खरेदी होत असल्याने मिळणाऱ्या युनिटची सरासरी किंमत कमी होते. त्याला रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग म्हणतात. ते कसे होते ते आपण पाहू शकतो. याकरता आपल्याला SIP ओपनिंग करून त्याचे निरीक्षण करावे लागेल. आता आपण पाहूया बाजाराची टायमिंग. शेअर बाजाराची थोडीफार माहिती असणारे काही जण बाजाराची योग्य वेळ गाठायच्या खटपटीत असतात. खरेदी विक्रीची अचूक वेळ साधणे ही फार अवघड गोष्ट आहे. SIP मधील शिस्तबद्ध गुंतवणुकीमुळे असे मार्केट टायमिंग नाही साधले गेले तरी फारसा फरक पडत नाही. तज्ज्ञांच्या मते अधिक परतावा देण्याकरता टाईम इन द मार्केट गुंतवणूक ठेवण्याचा कालावधी हा घटक टायमिंग द मार्केट गुंतवणुकीची वेळ साधण्यापेक्षा जास्त महत्त्वाचा असतो. अचूक वेळ साधण्याच्या फंदात न पडता ॲसेट अलोकेशन प्रमाणे सातत्याने गुंतवणूक करत राहिल्याने अधिक लाभ होऊ शकतो. त्याशिवाय SIPचा फायदा म्हणजे हप्त्याने गुंतवणूक होत असल्याने एकरकमी खरेदीच्या तुलनेत जोखीम कमी होते. जोखीम कमी होते म्हणजे SIP मध्ये आम्हाला तोटा होणारच नाही ना? मोहनने विचारले. ते बाजारावर अवलंबून असते पण 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी करता केले तर तोटा होण्याची शक्यता
नाही. SIP विषयी माहिती ऐकून मला त्याची माहिती पटली आहे आणि या सर्व मुलांनी कमीत कमी 15-20 वर्षे तरी SIP केली पाहिजे. पण माझ्यासारख्यांनी म्हणजे 50 ओलांडलेल्या व्यक्तीला SIP करून फायदा आहे का? जयच्या बाबांनी विचारले. आहे ना. इक्विटीमध्ये जोखीम कमी करायला आणि चांगला परतावा मिळवण्याकरता SIP हे उपयुक्त साधन असल्याने त्याला वयाचे बंधन नाही. आयुमर्यादा वाढल्यामुळे सर्वांनाच इक्विटीमध्ये गुंतवणूक असणे गरजेचे झाले आहे. तुम्हीही जरूर SIP करा. आता आपण पाहूया महत्त्वाचे तंत्र म्हणजे 60व्या वर्षी कोट्याधीश होण्याचा राजमार्ग. तुम्ही कौन बनेगा करोडपती या नावाचा एक लोकप्रिय कार्यक्रम बघितला असेल. त्यात सहभागी होऊन करोडपती व्हावे हे अनेकांचे स्वप्न असते, पण अगदी मोजक्याच लोकांना त्यातल्या हॉटसीटमध्ये बसून बक्षीस मिळू शकते. परंतु SIPच्या मार्गाने कोणीही व्यक्ती करोडपती होऊ शकतो. कसे ते आपण पहा. तर 25 वर्षे SIP करायचे. अबाबा, हे फारच झाले. अहो काका, आम्हाला या आठवड्यातला कार्यक्रम ठरवता येत नाही. एवढ्या लांबचे कोण बघितले? इतक्या वर्षानंतरचा काय भरोसा? तरुणांनी एकच ओरडा केला. एवढ्या वर्षाची बांधिलकी स्वीकारायची त्यांची मानसिकता नव्हती. पण अविकाकांनी या प्रतिक्रिया अपेक्षित होत्याच. मुलांनो, आयुष्यात कितीही अनिश्चितता असली तरी तुम्हाला लांबवर बघणे आवश्यक आहे. जितके तुम्ही जास्त वर्ष इक्विटी योजनांमध्ये गुंतवणूक करता तेवढी तुमची जोखीम कमी होत जाते आणि परताव्याचा दर स्थिर होतो. दीर्घकाळात संपत्ती नक्की निर्माण होते. असे दिसते की कमी मुदतीकरता इक्विटी प्रकार आणि जास्त वर्षाकरता मुदत ठेवीसारखे सुरक्षित प्रकार निवडले जातात. पण याच्या उलट व्हायला पाहिजे. चक्रवाढ दराचा महिमा किती अगाध आहे हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओत सुद्धा पाहिलेले आहे. काका, आमच्या सध्याच्या पगाराचा विचार करता आम्ही 10 कोटी रुपयांचेही लक्ष ठेवू शकतो. त्याकरता आम्हाला महिना 30,000 रुपये 30 वर्षे भरायला लागतील, जे आम्हाला दोघांना मिळून शक्य आहे, राजेश म्हणाला. शेवटी आपण पाहूया SIP संबंधित महत्त्वाचे मुद्दे. SIP इक्विटी बॅलन्स आणि डेट योजनांमध्ये करता येते. ज्या बँकेतून दर महिना तुमची रक्कम जाणार आहे त्याच खात्यावरचा प्रथम चेक द्यायचा. SIPची मुदत संपल्यानंतर त्यातील जमा रक्कम काढणे आपल्या गरजेनुसार ठरवावे. SIP बंद न करताही जेवढी पाहिजे तेवढी रक्कम काढता येत असते. आगाऊ सूचना देऊन SIP बंद करता येते किंवा थांबवता येते. ॲसेट ॲलोकेशननुसार एका लार्ज कॅप योजनेत आणि एका मिड कॅप योजनेत SIP करता येईल. जोखीम कमी करण्यासाठी शक्यतो 2 SIPच्या तारखांमध्ये अंतर ठेवले पाहिजे. जेथे ACSची सोय नाही त्या ठिकाणी पुढचे पोस्ट डेटेड चेक्स घेतले जातात. SIPचे न भरले गेलेले हप्ते नंतर एक रकमी भरता येतात. ज्या दिवशी भरले जातात त्या दिवशीच्या NAVने युनिट्स मिळतात. पण मागील हप्ते नंतर भरावे अशी सक्ती नाही. त्याकरता दंडसुद्धा नाही. काही म्युच्युअल फंडामध्ये मासिक हप्त्याच्या 100 पट कमाल 10 लाख रुपये विनामूल्य आयुर्विमा संरक्षण मिळते. स्टेपअप SIP यामध्ये SIP करतानाच पुढील वर्षामध्ये SIPच्या हप्त्यामध्ये नियमितपणे दर 6 किंवा 12 महिन्यांनी वाढ व्हावी. रुपये 500च्या पटीत अशी सूचना देता येते. याचा फायदा म्हणजे अशी सूचना देता येते की जसे आपले उत्पन्न वाढते तशी गुंतवणूक करायची रक्कम आपोआप वाढत राहते. तर मित्रांनो, संपत्ती निर्माण करण्यासाठी म्युच्युअल फंड हे एक प्रभावी साधन आहे, पण त्यासाठी सातत्य, शिस्त आणि योग्य आर्थिक नियोजन गरजेचं आहे. नियमित गुंतवणूक, SIPचा लाभ आणि चक्रवाढ गतीचा प्रभाव हे तुमच्या संपत्ती निर्मितीचा पाया घडवतील. बाजाराच्या चढउतारावर अवलंबून राहण्यापेक्षा टाईम इन द मार्केट हा दृष्टिकोन ठेवा आणि दीर्घकालीन गुंतवणुकीकडे लक्ष द्या. आजच्या व्हिडिओत दिलेल्या टिप्स आणि मार्गदर्शनाचं तुमच्या गुंतवणुकीच्या प्रवासात योग्य पालन केल्यास तुमच्या आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता नक्कीच शक्य आहे. शेवटी तुमच्या गुंतवणुकीचं नियोजन शहाणपणाने करा आणि संपत्ती निर्माण करा. आमची मदत लागल्यास तुम्ही आमचा बेसिक कोर्स हा मोफत जॉईन करू शकता, ज्याची माहिती स्क्रीनवर सुद्धा आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे.
इतर मार्गदर्शनासाठी सुद्धा संपर्क करू शकता. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओत पुन्हा भेटूया. तोपर्यंत आर्थिकदृष्ट्या यशस्वी राहा.